दिवसाच्या आपणा सर्वांना योगाप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आंतरराष्ट्रीय योगा दिन मोदी साहेबांचं सरकार 2014ला जेव्हापासून आलं त्यानंतर एक आपला योगा जो आहे तो जागतिक स्तरावर नेण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं। योगा ही भारतीय संस्कृतीला लाभलेली सगळ्यात पुरातन एक योगा प्रकार आहे। पतंजली ऋषी ज्यांनी या योगावर काम केलं आणि प्रचंड प्रमाणात योगा आसने तयार करून या जगाला एक वेगळा स्वास्थ्याचा संदेश दिला। पतंजली ऋषींचे ग्रंथ एवढे मोठे होते की इंग्रजांनी ते जाळले। ते साधारणतः 3 महिनेच ते ग्रंथ जळत होते, एवढी मोठी त्यांनी त्या ठिकाणी योगांबाबत माहिती, योगांची आसने, रचना हे सगळं तयार केलं होतं। परंतु ते इंग्रजांनी जाळलं, 3 महिने ते ग्रंथ जळत होते। त्यातूनही जे राहिलं ते सुद्धा आज जगाच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा उपभोग होतोय, आपल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी। आणि अमेरिकेची लोक बघा, लंडनची लोक, सगळ्या युरोपमधले लोक सध्या योगाला आत्मसात करतात। मग योगा आपल्या भारताचा आत्मा असून तो आपण का आत्मसात करत नाही? म्हणून मोदी साहेबांनी जी संकल्पना मांडली आणि त्यानुसार आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्तानं ठिकठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सन्माननीय आमच्या अध्यक्षा वैशालीताई देवकर, त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या उपाध्यक्षा सुनीताताई गडगे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर पूनमताई असतील, आमच्या दुसऱ्या काळीताई, वर्षा मॅडम, आपणही सर्वांनी आमच्या ताईंना सहकार्य केलं आणि या महिला मोर्चाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं हा योगा डे आपण या ठिकाणी चांगली संख्या या ठिकाणी उपस्थित आहे, आपण साजरा केला। परंतु आज फक्त योगा दिवस आहे म्हणून आपण सहभागी झालात असं नाही, तर आपल्या आरोग्यासाठी निश्चित स्वरूपाने योगा गरजेचा आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा हा क्लास कायमस्वरूपी चांगल्या संख्येने चालावा अशीच मी या ठिकाणी आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि ताईंचं, त्याचबरोबर आपणा सर्वांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपणा सर्वांचं मी आभार मानतो। धन्यवाद।